विहिरीत पडलेल्या बैलाचे ग्रामस्थांनी वाचविले प्राण. बचाव कार्यादरम्यान काही नागरिक जखमी. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांनी मुक्या जनावराचे प्राण वाचविले. तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे मंगळवारी दिनांक 16 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या मालकीचा बैल विहिरीत पडल्याची घटना घडली. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आणि अथक प्रयत्नांमुळे तब्बल 2 तासांच्या बचाव कार्यानंतर बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. प्राप्त माहितीनुसार उमेश उमप यांचे शेत वाहिददार शेतकरी दादाराव घोरमाडे यांच्या मालकीची बैलजोडी रखवालदार परेश उईके हे विहिरीजवळील टाकीवर पाणी पिण्यासाठी घेऊन गेले होते. त्यावेळी अचानक एका बैलाने दुसऱ्या बैलाला धडक दिल्याने एक बैल तोल जाऊन विहिरीत पडला. घटनेची माहिती मिळताच रखवालदार परेश उईके यांनी तात्काळ दादाराव घोरमाडे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर घोरमाडे यांनी गावातील नागरिकांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. गावातील पोलीस पाटील किशोर दिवे यांनी तात्काळ ट्रॅक्टरची व्यवस्था करून मदतीचा हात पुढे केला. बचाव कार्यासाठी महेश लांजेवार, मारुती निमकर, विशाल मेश्राम, परेश उईके आणि डुबा थोरात यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून विहिरीत उतरून प्रयत्न सुरू केले. विहिरीतील बैलाला दोरखंडाने सुरक्षित बांधून ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम करण्यात आले. सुमारे 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या बचाव कार्यात विहिरीत उतरलेल्या काही नागरिकांना गंभीर दुखापती झाल्या. त्यांच्यावर तळेगाव ठाकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. मात्र त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एका मुक्या जनावराचे प्राण वाचवण्यासाठी धाडस दाखविले. विहिरीत पडलेल्या बैलाला किरकोळ दुखापत झाली असून पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल महल्ले यांनी शेतात जाऊन जखमी बैलावर उपचार केले. सध्या बैलाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली. यावेळी विठ्ठल मेश्राम, सुरेश नाथे, प्रवीण बहादूरकर, सुनील घोरमाडे आणि बाबाराव तापकिरे यांनीही बचाव कार्यात मोलाचे सहकार्य केले. खरीप हंगामाच्या तोंडावर बैलासारखे महत्त्वाचे शेतीचे साधन वाचल्याने शेतकरी दादाराव घोरमाडे यांचे मोठे संकट टळले असून ग्रामस्थांच्या एकजुटीचे, सामाजिक बांधिलकीचे व धाडसी वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.